कुत्रे बोललो असतो मग, कुत्रा कुत्री बोललो असतो मग कसा त्रास झाला असता, झोमला असतो ना. प्रश्न माझ्या 42 दाताचा, तर तू मोजायला आली होतीस का ग माझे दात? 42 दात म्हणते, स्वतःचं नाक बघ पाहिजे. आणि ऋतू तर फक्त 2 पोराची आई दिसते असं बोलली होती, आणि ती तर 4 पोरांची म्हणून. हे असं कसं? तू ऐकती काय? व्यवस्थित व्हिडिओ बघत नाही का? तुला रिप्लाय देताना कळत नाही तुला काय बोलायची ते? आता तुम्हाला कळलंय सगळ्यांना घर का वेगळं झालंय. मोकळं रान पाहिजे होतं आणि आता तिला ते भेटलेलं आहे. मित्रांनो, काल तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, मी काल खरंच खोटं नाही सांगत, एकदम मनापासून बोलत होतो आणि एकदम मनापासून त्यांना समजून सांगत होतो. तरी पण ती पोरगी असं बोलती की आता मस्का लावण्याचा प्रयत्न करून राहिली. हे बघ, मस्का लावायची तुला तर मला काहीच गरज नाहीये, कळलं? तू आता उगाच बोलायला नको लावू, मी लय काही वाईट बोलल आणि तुला त्रास होईल त्या बोलण्याचा, कळतंय? भरपूर काही बोलली. आता तुझं एकदम मनासारखं होतंय, तू एकदम मनासारखी मोकळतीये, फिरतीये नवऱ्याला घेऊन, एकदम मस्त होतंय, फुल एन्जॉय होतोय. हे भारी वाटतंय तुला. आता तुला एवढं मोकळं रान फिरायचं होतं म्हणून तू गेलेली आता मुंबईला. आणि भारी झालं. मुंबई कशी वाटत? अलिबागचा सीन आहे वाटतं काहीतरी. अलिबागचा सीन येतो. बरं, काय विषय नाही, फिरा कसं आपल्याला काय बोलायचं, मोकळं रान पाहिजे होतं हे कळलं, सगळ्यांना कळालं, आम्हालाच नाही तर हे स्वतः कमेंट्स मध्ये जाऊन बघ कोण काय बोलतोय करून तुला. ठीक आहे. काय म्हणते तू? प्रश्न माझ्या 42 दाताचा, तर तू मोजायला आली होतीस का ग माझे दात? 42 दात म्हणते, स्वतःचं नाक बघ पाहिजे. आणि कुत्रे काय म्हणजे कुत्रे भुकतात, भुकू दे म्हणे. भुकणारे कुत्रे सांगा का तेच बोलतो का अख्ख्या व्हिडिओ? कुत्र्यांमध्ये माणसांमध्ये काही फरक नाही कळत वाटतं. आता हे तुला जर आम्ही कुत्रे बोललो असतो मग, कुत्रा कुत्री बोललो असतो मग कसा त्रास झाला असता, झोमला असतो ना. वापरलेले डायरेक्ट कुत्रा कुत्री, भुकतात आहे भुकू दे, असे शब्द वापरलेले ते. आम्ही बोललो का झोमत ना, झोमत. आणि आम्ही कालच्या व्हिडिओत ऋतू तर फक्त 2 पोराची आई दिसते असं बोलली होती, आणि ती तर 4 पोरांची म्हणून. हे असं कसं? तू ऐकती काय? व्यवस्थित व्हिडिओ बघत नाही का? तुला रिप्लाय देताना कळत नाही तुला काय बोलायची ते? आणि ते संदीप भाऊजी मला म्हणते ते लुकडी सुकडी. माझं वजन जरी असलं ना कमी किंवा मी लुकडी सुकडी असले तरी माझ्या तब्येतीच्या पेक्षा जास्त काम मला येतात बर का. हे तब्येतीचं वगैरे तू आता मला तर बोलायला नको लावू, खरंच मी काय बोलल आता. तुम्ही बोलत आले तसे आणि मी शांत बसणारच नाही. तुम्ही करू नका. आणि तू काय म्हणते, माझी शेंडी माझी केस बाहेर येत्या, येऊ द्या, मी अशीच शेवटपर्यंत राहणार आहे, हे माझं बदलणार नाही कधीच. आणि तू सांगशील म्हणून आम्हाला त्रास होईल असं काय नाही, काहीच नाहीये. उलट चांगली गोष्ट आहे, तुम्हाला सांगितलं. नव्हतीच काढणार आमच्यावरती व्हिडिओ, तर का काढली मग? का काढली? गरज नव्हती ना. आम्ही आमची पण आजची रेग्युलर व्हिडिओ सोडली असती, तू का काढली व्हिडिओ? नाही गरज तर नको काढू ना. आणि आम्ही मागच्या व्हिडिओत काय वाईट बोललेलोच नाही, खरं खरं चांगलं. आणि मित्रांनो, तुमच्या सगळ्यांना माहिती मी कालच्या व्हिडिओत काय बोललो होतो. तिला नाही, मी फक्त एवढं तिचं नाव काही घेतलं नाही, मी घेणार पण नाही, कळलं? तिला जसा इंटरेस्ट नाही ना आमच्या सोबत बोलायचा, तर आम्हाला पण इंटरेस्ट नाही तिच्यासोबत बोलायचं, हे लक्षात असू दे मित्रांनो. खरंच इंटरेस्ट नाही. आणि कालच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असेल, मी असं बोललो नाहीये, एकही शब्द असं बोललो नाहीये की माझे भाऊ काम करत नव्हते करून, असं बोललं नाहीये. ती काम करायचे, भरपूर काय करायची, मी असंच बोललेलं. ती चुकीचं ठरवते हे त्यांना कळायला पाहिजे, भावांना कळायला पाहिजे, स्वतःनी व्हिडिओ बघितली पाहिजे. ठीक आहे. कोण बोलतोय म्हणून त्यांना साथ नाही दिली पाहिजे. स्वतःच्या कानाने ऐकायचं, स्वतःच्या डोळ्यांनी बघायचं, मग विश्वास ठेवायचा त्याच्यावर. अरे बघायची तर गरजच नाही पडली पाहिजे. ते किती दिवसापासून माझ्यासोबत होते, त्यांना कळत नाही भाऊ कसा आहे काय. मला बोलून राहिले तुम्ही, आता बोलायला लावते मग मला. अशी बोलते की तुम्ही लय बोलत्या काय काय. आणि आम्ही आतापर्यंत ह्याच्यामध्ये वाईट काय बोललोय तुम्ही कमेंट मध्ये सांगा. जी माझी पब्लिक आहे ती मला तर चांगलं बोलतीच आहे. ते तर आहे, ते तर विषयच नाही. त्यांना दिसतंय ना कोण चुकीचं आहे कोण चुकीचं नाहीये. हे दिसतंय युट्यूब फॅमिलीला, बोलायची गरज नाही, कळलं? हे सगळं दिसतंय. मला हे सांगायचंय, ही जर एवढं तोऱ्यात बोलती ना, अहो मला आता तुम्हाला कळलंय सगळ्यांना घर का वेगळं झालंय. मोकळं रान पाहिजे होतं आणि आता तिला ते भेटलेलं आहे, मग ते आता खुश आहे. एका वर्षाच्या आत. आणि ते खुश झालेले. काय करू तू? 1 वर्ष झालं नाही तर लगेच वेगळं, संपला विषय. आणि हे सगळे आता तुम्ही स्वतः बोलताय, कमेंट्स मी कमेंट्स बघितल्या काय बोलले सांगा, कोण कोणाचं ऐकता. आणि हे बोलणारच आहे प्रत्येक व्हिडिओत, कारण का तुम्ही व्हिडिओ स्टार्ट असंच करताय का, विण्या तू बायकोचा ऐकतो, विण्या तू बायकोचा ऐकतो.
तर तुम्ही चांगलं लक्षात ठेवा कोण कोणाचं ऐकतं आणि कोण कोणाचं नाही. बायकोचं तूच ऐकणारा निघाला आणि आता मस्त तर एन्जॉय करून राहिलंय. काल फिरायला गेलते वाटतं म्हणून व्हिडिओ लवकर आली नाही. हे विषय झाला. तुम्ही कायची सुट्टी आहे आम्हाला सांगू राहिली व्हिडिओ काढणारच नव्हते, मी हेच नव्हते करणार. आणि काय म्हणे विना माफी मागणार नाही, एवढं डोक्यात आहे मग कशाला म्हणतो. अरे मी माफी मागायची गरजच नाही. पहिली गोष्ट म्हणजे मी एवढी मोठी चुकी केलीच नाही. एखादा जर फटका भावाला मारला तर काय झालं, आणि भाऊ काय माझ्यापेक्षा लहान आहे, भावानी पण माझी गच्ची धरली ना तर फिटलं तिथं. भावानी गच्ची धरली, भावानी मारलं नाही, फक्त एवढाच विषय झाला. मारलं पण असतं त्यात काय आहे. आणि तुम्ही मागं आमचे भांडणं झाले त्यात मारामारी झालेली पण आहे. त्यांनी मला मारलेलं पण मी पण त्याला मारलेलं आहे. हा लय मोठे भांडणं झालेले पण आम्ही सोशल मीडियावर दाखवलेले नाही भांडणं. आणि त्या दिवशी पण दाखवणारच नव्हतं. भांडणं झालेले आमची, असं नाही भांडणं नाही व्हायले. भूमीचे आले म्हणजे हे बघा, हा भावाची भांडणं होत नाही असं नाहीये. भावाचे बहिणीचे भावाची भांडणं अशी होतच राहतात कोणाच्याही घरात असो. हे काय हे नाही कोणाचं घर की कुठं भांडणं चालू नाही किंवा काय. भांडणं प्रत्येकाच्या घरात होतात. त्याच्यात माझे भांडणं व्हायचे, मी म्हणत नाही की नाही होत करून, घरात भांडणं होतात. ते आता संदीपचं सांगतो तुम्हाला, संदीप सोबत माझे भांडणं झाले नाही असं नाही. भांडणं झालेले, मारामाऱ्या पण झालेल्या, आमच्या दोघांनी एकमेकाला मारलेले असं पण झालेलं आहे. असं काहीच नाही. आता फक्त एवढाच विषय की त्यांनी त्या दिवशी मला चापट मारलेले, फक्त गच्ची धरण्याचा प्रयत्न केला, ढकलण्याचा प्रयत्न केला, एवढंच झालेलं आहे. पण मी चापट मारलेली दिसली. आणि सगळ्यात मोठं म्हणजे तुमच्या सगळ्यांचं क्लिअर करतो की कानसळीत नाही मारलेली मी त्याच्या, एवढं लक्षात असू द्या. मी तिच्या हातावर फटका मारलेला आहे, मी कानसळीत मारली नाही. कानसळीत मारायचं आता मला एवढं माहिती ना की आता राग आला माणसाला तर माणसाने टपकन हात उचलला मारला, एवढी काय हे नाही की हा मारलं विनूने मारलं विनूची चुकी. अहो तुम्ही चुकी ही कुठं धरून ठेवताय. हे तुम्ही फक्त एक आत्ताच्या व्हिडिओत बघितलंय की विनूने संदीपला मारलंय, संदीपने विनूला मारलं हे बघितलंय कधी नाही बघितलं ना, म्हणून तुम्ही बोलते की विनूची चुकी. काय म्हणती प्रत्येक वेळेस. हा आणि हा काय म्हणजे भरपूर लोक असं बोलतात की बायको समोर मारलं, त्याच्या बायको समोर मारलं, एकट्यात मारलं असतं किंवा असं काहीतरी बोलते. बरोबर. आता त्याच्या बायको समोर मारलं, मला पण माझे पण भांडणं झाले असताना त्यांनी माझ्या बायको समोर त्यांनी मला मारलेलं आहे, असं नाही की नाही मारलेलं आहे. कळतंय. भरपूर जणांना माहिती नाही तर तुम्ही बोलू नका. याच्या अगोदर भरपूर काय आमचं झालेलं पण आम्ही दाखवत नव्हतो, आणि आता ते दाखवतात म्हणून आम्हाला दाखवायची गरज पडते. आणि वहिनी बिनी काय म्हणू नका मला, काय गरज नाही. खरंच काय गरज नाही. बोलूच नका तुम्ही वहिनी बिनी. नावापुरतं बोलायचं. मी कालच्या व्हिडिओत एवढं सगळं व्यवस्थित बोलून सुद्धा तुमचं तेच म्हटलं, तुमचा हा ऍटिट्यूड, तुमचा हा राग, तुमचं सगळं एकदम त्या आदित्य भाऊजींना खरं पटलं म्हणून कालच्या व्हिडिओ ते शांत होते. काय बोलला तू कालच्या व्हिडिओत? काय बोलला? कारण की त्याला कळतंय ना, त्याला कळलं की मी काय बोललोय काय नाही बोललेलो आहे. असं काही विषय नाहीये. ज्यांना जे बघतात, जे आम्हाला खरंच आधीपासून फॉलो करतात, ते सबस्क्राईब करतात, त्यांना आम्हाला सांगायची गरज नाही की आम्ही काय आहे कसं आहे. ठीक आहे. हे जे नवीन येतात ते बोलतात ते, मग ते नंतर मग त्यांची रिॲक्शन येतात ते काय कर आम्ही काय करणार. बरोबर आहे का नाही. चालू आहे व्यवस्थित आमचं पण. आमचं काय असं नाही की नाही चालू एकदम व्यवस्थित चालू आहे. आम्ही पण फिरू शकतो, कळलं. आम्ही पण फिरू शकतो. मी फिरायचं म्हटलं तर मी लय ठिकाणी फिरू शकतो, पण मी शांत आहे. मी कारण की मी विचार काय करतो की मला काहीतरी करायचंय म्हणून मी ना थोडा हळू आहे. असं नाही की माझ्यापाशी पैसा नाही आणि मी फिरू शकत नाही. मी फिरू शकतो, मी लागल तिकडे घेऊन जाऊ शकतो. आणि जळायचं तर काहीच विषय नाही. तुमच्यावर जायचं तर काहीच विषय नाही. लोक कमेंट मध्ये सांगू राहिले तुम्हाला की तुम्ही आता फिरताय मग त्यांची जळू राहिली. हे अहो आम्हाला काही जळत नाहीये, खरं सांगतोय काही जळत नाहीये. ते कधी जाणार पण नाही तिथपर्यंत मी जाऊन येऊ शकतोय. हे बोलायला गेलो तर असं आता तो चल ठीक आहे तो चल. माझी बायको जर म्हटली ना मला फिरायला जायचंय तर मी तिला कधी पण हे सांगत असतो की ऋतू थांबून घे, आपण जाऊ निवांत जाऊ. लग्नानंतर तुम्ही विचार करा, लग्नानंतर सुद्धा मी तिला किती दिवसानंतर फिरायला नेलतं, किती दिवसानंतर फिरायला नेलतं सांगा. लग्नानंतर 2-3 वर्षांनी म्हणजे मागच्या वेळेस आम्ही फिरायला गेलो होतो. 2-2.5-3 वर्षानंतर मी तिला फिरायला वर्षानंतर परफेक्ट 2.5 वर्षानंतर आम्ही फिरायला गेलो पहिल्यांदा गोव्यासारख्या ठिकाणी. तेवढ्याच ठिकाणी तिला आतापर्यंत कुठं नाही नेलं फिरायला. तिला फक्त मी गोव्याला नेलं नाही, बाकी दुसरी कुठंच नाही नेलं दुसरी कुठं. तुम्हाला दिसलेल्या ब्लॉग मध्ये दाखवत असतोय मी. एकदा फक्त आम्ही भंडारदऱ्याला गेलो होतो. हे जवळच आहे. आम्ही म्हणजे
सकाळी गेलो की संध्याकाळी आलं नाही हे असं जायले फिरायला भरपूर ठिकाणी असं जायले फिरायला. जाऊ द्या, मला हेच सांगायचंय, आपण किती पण समजवलं आणि असं कुणी भरमात राहू नका का आम्ही तुमचाच विचार करतो, आम्हाला पण लय विचार आहेत, आम्ही आमचं घर चालवतो, आम्हाला पण भरपूर विचार आहेत, असं ठरवू नका का आम्ही तुमचाच विचार करतो, तुमच्याच व्हिडिओची वाट बघत असतो. असं काही नाही बाई, असं काही नाहीये. तुमच्या व्हिडिओची वाट बघायची मला गरज पण नाहीये, कळलं. मी माझा सगळा सेटअप घेतलेला आहे. मी लवकरच तुमच्यासाठी तुम्हाला सांगतो मित्रांनो, काहीतरी नवीन करणार आहे हे लक्षात असू द्या. पण आता काय आहे, थोडा वेळ द्यायचा आहे मला, प्रॉपरली सगळं मॅनेजमेंट करायचंय, म्हणून मी शांत आहे. बस मित्रांनो, मला एवढंच बोलायचं, यांच्यावरून जास्त बोलायचंच नाही मला काही. मी इथंच आता एंड करतो हा व्हिडिओ. पण तुम्ही एवढं लक्षात असू द्या की मी काल काय बोललोय, जे खरं बोलतो माणूस मनातून तरी पण त्यांना खोटं बोलतात हे, तर मग राग येणार नाही का तुम्ही मला सांगा. माझं बोलणं दिसतं तुम्हाला, माझी चिडचिड दिसती की विनू लय बोलतो, विनू असा करतो, विनू तसा करतो, कारण की विनूने स्वतः केलंय ना, म्हणून विनू बोलतो. सख्या भावाला चिडचिड नाही सहन कळली तर दुसऱ्या माणसांना काय कळणार आहे? काय कळणार आहे सांगा बरं. दुसऱ्या माणसाला म्हणजे त्या भूमीला असं बोलायचंय ऋतूला, ठीक आहे. तिला नाव नाही घेऊ वाटत तरी पण ती घेती बळच. नाही, भूमीला का होईना, इकडून तिकडून आलेले फॉलोअर्स का होईना, विनय चिडतो, विनयची बायको पण चिडकीच आहे. आम्ही केलंय तसं म्हणून आम्ही चिडतो, आमचा स्वभावच तसा आहे. ज्यांनी केलंय ना, ज्याला झळ लागली ना त्याला कळतं. म्हणजे आता आम्ही काम केले, मला माहितीये त्यांनी, मी अजून पण हेच म्हणतोय, पण जाऊ द्या मरू द्या, गेलं बोलायचंच नाही काय मला याच्यावरती, हे खरंच नाही बोलायचं. गेले ते काम गेले, विसरलो मी पण. आणि जेवढं तुम्ही म्हणता ना आम्ही विचार करतो तुमचा, तेवढाच तुम्ही आमचा पण विचार करता. आम्ही बोललेलं व्हिडिओ तुमचा कसं तोंडून येतं, तुम्ही कसं टक लावून व्हिडिओ बघत असता. नाही, बघायचं, नीट बघायचं, व्यवस्थित बोलायचं, शब्दाला नीट बोलायचं, कळलं. जे काही बोलायचं सण होणार नाही आता, सण होणार नाही. हे क्लिअर करा मित्रांनो की 2 पोराची आई बोलली होती ऋतू, जी बोलली असेल ते रागात माणूस बोलतो, तर तू काय बोलली की मला 4 पोरांची आई बोलते. अहो इथं बघा तुम्ही, साफ क्लिअर होतंय तुम्हाला किती पोरगी किती खोटं बोलती, होतंय का नाही सांगा. आणि माझी तुम्हाला ऐकायला आलंय सगळ्यांना की काय बोललेलं आहे, काय म्हणते. केसवरती असले किंवा असा आंबोडा घातलेला असला तरी मला काही फरक नाही पडत आहे. तू का पडून घेते बाई फरक, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. माझ्या नवऱ्याला मी अशी छान दिसते, मग तुला काय बिघडायची गरज आहे? तू का असा विचार करते का तू अशी दिसते तशी दिसते? हे असं मी कधी करून पण नाही दाखवलं. तू साफ त्या व्हिडिओ असं करून दाखवलेलं आहे. तू सुरी लागल तुला. चला मित्रांनो, बस बंद करतो इथंच मी. त्यांनी जर वाईट बोलले मला तर मी त्यांना वाईट बोलणार आहे, त्यात काहीच विषय नाही, हे लक्षात असू दे तुमच्या सगळ्यांच्या. आणि मी माफी कधीच मागू शकत नाही, आयुष्यात मागणार पण नाही, कारण की मी चुकीत करतच नाही. मला माहितीये त्याने जर मला केक लावला नसता तर मी त्याला मारलं नसतं. मला पहिल्यापासूनच सण होत नाही, केक लावल्याला सण होत नाही. माझा बाहेरचा कोणीही मित्र असो, म्हणजे कोणीही जवळचा मित्र असो, चिंता घेतला तरी पण मला सण होत नाही. आणि हे केक लावायचंच ना एवढं धरून चालू नका तुम्ही, त्याच्या आधीवर पण भरपूर काही झालेलं आहे आमचं.